दरम्यान राज्याचे जाणते राजे आणि अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं अशी खोचक टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे। तर शरद पवारांच्या पक्षाचे सल्लागार गोष्टीतील गाढवाप्रमाणे झाल्याचा घणाघात आशिष शेलारांनी केला। नेमकं काय म्हणाले ते पाहूया। सरदार मोठा शहाणा निघाला, त्याने पंडिताला काढलं, त्याने मडका विकणाऱ्या व्यापाऱ्याला काढलं, त्याने सगळ्या गाढवांना सल्लागार बनवलं। पवार साहेबांच्या पक्षाची अवस्था गाढव विकणाऱ्या सल्लागाराच्या आणि गाढवाच्या सल्लागारावर चालणाऱ्या पक्षासारखी झाली। ही अवस्था महाराष्ट्राच्या मतदारांनी केली। राज्याचे जाणते राजे आणि अनेक भावी मुख्यमंत्री यांना घरी बसवलं, हे सगळ्यात मोठी उपलब्धी आपण करून दाखवलेली आहे। आणि म्हणून आज साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीचा संदेश यांना अनुसरून आपण जी विजयाची भरारी घेतलेली आहे, मला वाटतं की इतिहासामध्ये नोंद होईल। लोकसभेच्या निवडणुकीला समोर गेलो, विरोधकाच्या खोटारडेपणामुळे आपल्याला यश मिळालं नाही, पराभवाने खचलो नाही, थोडे निराश झालो होतो। त्या निराशामध्ये कसं बाहेर निघायचो, कसं बाहेर निघणार आहोत याचा आम्ही देवेंद्रजी, मी, आमच्या वरच्या नेत्यांनी प्रयत्न केला। आम्ही निवडणुकीत पराभव झाला नाही, शिकलो आहे। लोकसभेच्या निवडणुकीत जे शिकलो, आम्ही पुढे गेलो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।